वैशाली ताई, काऊन हो, काय झालं? काऊन येऊन बसले तुम्ही अशा खोलीत? मोहिनी, ये ना, बस ना, ये. काय म्हणत होती हो मोहिनी? कायसाठी आली तू? बोल ना. नाही वैशाली ताई, तुम्ही दिसल्याच नाही मला आज. सकाळपासून स्वयंपाक घरात नाही दिसल्या, कुठंच नाही दिसल्या. मी म्हटलं वैशाली ताई कुठे गेल्या, म्हटलं तब्येत नाही काय म्हटलं त्याची चांगली, म्हणून आली इकडे. नाही, तब्येत गिब्येत चांगलीच आहे, माही सगळंच आहे. काल आता बाई कशा बोलल्या मला मोहिनी, पाहिलं ना त्या? एवढं करतो मी या घरासाठी, किती करतो. सगळ्यात पहिले मी आली, म्हटलं आली तेव्हापासून येईले निस्वार्थपणे यायची सेवा करून राहिली मी मोहिनी. कधीच येईल काही मागत नाही, म्हटलं कोणत्या गोष्टीसाठी बोलत नाही का मी एवढं काम करत नाही का तेवढं काम करत नाही. तरी म्हटलं ह्या आता बाई मला किती बोलल्या काल. पाहिलं मी वैशाली ताई, म्हणूनच तुम्हाला म्हटलं होतं, म्हटलं वैशाली ताई किती केलं ना म्हटलं कोणासाठी, तरी काही कोणी आपलं म्हणत नाही म्हटलं, आपल्याला कामापुरतच ठेवते म्हटलं. काम झालं तू कोण मी कोण, म्हणून तुम्ही करतच नाही वैशाली ताई. हा, मला म्हणू म्हटलं कोण आळशी आहे मोहिनी, असं आहे मोहिनी, तशी आहे मोहिनी, म्हणू द्या कितीक म्हणते तर, पण मी तर मला करतच नसतो. हो हो, तुझंच बरोबर आहे, मीच एक पागल आहे, मीच पागल आहे बाई, खरंच आहे. म्हणते मला सगळे जण वैशालीच पागल आहे म्हणून. काय करू आता? हा, आता बाई माझा स्वभावच तसा आहे व मोहिनी. असं वाटते जाऊ दे, दोन कामं केले तर माणूस काही झिंजत नाही, म्हणून करतच राहतो. पण ज्या घरात आपली किंमतच नाही तिथं करून काही फायदा आहे काय? वैशाली ताई, तुम्ही काही मनाला लावून नका घेऊ. तुम्ही पागल नाही आहे, तुम्ही समजदार आहे, म्हणून तुम्ही करता. तरी मी तुम्हाला म्हणत असतो वैशाली ताई, एवढं नका डोक्यावर घेऊ या लोकांले. हे किती तुम्ही करान कनी, शेवटी आपल्या पोरीले जवळचं करण म्हटलं, अन सुनीले परकच समजून शेवटी. वैशाली ताई, तुम्ही भाऊजीला काऊन नाही सांगितलं? आता बाई एवढ्या बोलते तुम्हाला, एवढ्या टचटच बोलतच राहते, तरी तुम्ही भाऊजीला सांगत काऊन नाही या गोष्टी? हा, सांगितलं मी रात्री ताईले. ते म्हणे तुला तर म्हणतो म्हणे का चल म्हणून तिकडे राहू आपण अलग. तूच म्हणतो म्हणे नाही, परिवार पाहिजे, परिवारात राहा लागते. मग मग हे म्हणे आता काय करतो म्हणे, नाही तर चल म्हणे, चला असं तर तुले म्हणे. मग तुम्ही काय निर्णय घेतला वैशाली ताई? मी काय निर्णय घेऊ? मला तर असं वाटून राहिलं का आता खरंच चाललं जाऊ. आता मी कधी खरंच जातो, आता मी राहतच नाही इथं, राहायचं नाही मला आता इथं. आता कधी मला गमून नाही राहिलं इथं. आता बाई अशा टचकीचक बोलत राहते कधी, म्हणून मी आपलं काम करतच राहतो. पण मला उलटासारखं बोललं कोणी तर भावतच नाही बाई. वैशाली ताई, तुम्ही गेला म्हणजे मग ह्या घराचं कसं होईल? कोण करण बापा ह्या घरातलं? तुम्ही आहे तर घर आहे, तुम्ही सांभाळून राहिला सगळं. काय कसं होईल मोहिनी? तू आहे ना, मी नाही गेल्यानंतर तू आहे ना घर सांभाळायसाठी, तू सांभाळजो घर सांभाळजो. आता बाई आहे, त्याची पोरगी आहे, सांभाळून त्या सगळेजण त्याचं घर त्या सांभाळत बसन. होत बाबा, मायाकून कुठं सांभाळणं होते घरगीर, माया तर मायाकून नाही होत. आता तुम्ही सांगा वैशाली ताई, मी अशा कंडिशन मध्ये आहे आणि तुम्ही आता जाता का सोडून मला? मग माया तर वाक्याच होईल वैशाली ताई, कोण करण बापा? तुम्ही आहे तर मला आई तर जेवायला भेटते, सगळंच भेटते. वरची जरी कामं करत असेल मी, तरी पण ना मला लय आधार आहे तुमचा. सोडून कोण जाते व? पण आता हे घरातले लोकच मजबूर करते बाई आपल्याला, तर काय करावं आपण? मला तर मनच नाही लागून राहिलं इथं आता. बापा, का हो इथे येऊन बसल्या काय दोघीच्या दोघी तुम्ही? वैशाली, का हो स्वयंपाक गिपाक नाही करा लागत काय? सारं त्या स्वयंपाक घरात तसंच पडलाय, भांडे तसे, हा, सारं खरकट तसंच पडलाय तिथं, झाड जुडू नाही, काही नाही, आज तर काहीच नाही केलं ते. काऊन, काय झालं तुला आता? आता बाई तब्येत नाही मी चांगली म्हणून आराम करून राहिली होती. तब्येत चांगली नाही काऊन, काय झालं तुले? हा, काल तर चांगली होती, आता काय रातभरातच बिघडली का तुझी तब्येत? जाय दवाखान्यात जाऊन ये लागन तर. पहिले ते स्वयंपाक गिपाक करून दे बापा, अन मग दवाखान्यात जाजो. आता कोणाला पाठवू माहिती आहे सोबत? पाहतो सुमित गिमित असून तरी कामा. आता तो तर नाही आहे घरी विनोद, पण आता सुमितले पाठवतो, जाजो जराशी दवाखान्यात जाऊन येजो. आता बाई मी तब्येतच बरी नाही आहे, मी करतच नाही, आज काही होत नाही माझ्याकून. मी तुम्हाला सांगून राहिली ना, आजच्या दिवस कधी शाळेत येईल करायला लावा स्वयंपाक, माझ्याकून नाही होत बापा आज. मोहिनी, जाय व तू कर, तिची तब्येत म्हणजे चांगली तर जाय कर बरं, तू कर स्वयंपाक. बाई आता बाई माझ्याकडून उभं राही नव्हती का एवढा वेळ? माझी तर पाय दुखते, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं मी स्वयंपाक नाही करत, बाकी कामं करतो म्हटलं. हा, आणि तुम्ही काही आहे मला स्वयंपाकाला लावून राहिल्या? किती मोठे स्वयंपाक करायला लागते आपल्या घरी, एवढ्या स्वयंपाकापर्यंत उभी राहू काय मी तिथं? मला सोबत नाही कोणी, काही नाही ना. का मग काय आता कामवाली बाई सांगू काय स्वयंपाक स्वयंपाकाले रोजानं बाई सांगू काय? आता तुमच्याकडून होत नाही काय कामाचे हो तुम्ही एवढ्याले सुना दिसाले? हा, फक्त काय पाहालेच आहे काय मला पाहणं फुलवा म्हणून? हा, सुंदर आहे मी, असं आहे मी, तसं आहे मी, स्वयंपाक करायच्या कामाच्या नाही, मग कोण्या कामाच्या आहे? तुम्ही कायसाठी आणलं तुम्हाला? स्वयंपाक करत नाही, कोणते कामं करत नाही, मग आता मी करू काय काम? मी तुम्हाला याच्यासाठी आणलं काय? मी स्वयंपाक करायसाठी नाही, म्हणजे सुना असून मी करू आता? मी दसू आता त्या चुलीत? नाही, मी पोरगी आली सुख भोगासाठी 4 दिवस, तर तिले बसून येते तुम्ही सुखानं? नाही, तुम्हाला तुमच्या डोळ्यात खुपून राहिली मी पोरगी आता. आता बाई 4 दिवस झाले का तुमच्या पोरीले? किती दिवस झाले तुमची पोरगी इथंच आहे ना? हा, आणि 4 दिवस झाले करून राहिल्या. त्याला तर त्याच्या घरी पाठवा ना आता, त्याच्या इथं घरी त्याची सासू वाट पाहत असेल ना, त्याच्या घरी त्याची सासू ननद करू शकते, आणि आमच्या घरी
तुम्ही नाही करू शकत नाही? हे तर बरंच झालं म्हणजे पोरीच्या सासूनं नंदीनं करावं अन तुम्ही नाही करावं, तुमच्या पोरीनं नाही करावं नाही? ह्या कुठचा न्याय आहे आता बी? हो आली माई पोरगी, तिच्या बापाच्या घरी आली, ते बापाच्या घरी गेली काय? हा, त्या बापाचं खाऊन राहिली काय? ते तिच्याच बापाचा माल तेच खाऊन राहिली तर तुया कोण डोळ्यात खुपते? म्हणूनच तर म्हणतो ना ते बाई, तुमच्या काय म्हणतात आता, त्याच्याच बापाचा माल, त्याच्याच बापाचं घर, त्याच्याच बापाचं सगळं, तर मग आम्ही कायले काम करावं इथं? आमच्या बापाचं तर काही आहेच नाही. तू कोणी जरा जास्त बोलून राहिली मोहिनी आता. हा, येऊ दे त्याला, राजेशला सांगतो त्याले कसं हिचं बोलणं म्हणत. आता तो एवढ्यात तुझ्यावर सरका होऊन नाही राहिला तर तू जरा जास्त डोक्यावर बसून राहिली नाही. आपण म्हणतो का चल बाईची कंडिशन चांगली नाही आहे तर तू जास्त फायदा उचलून राहिली काय त्याचा? नसन पटत तुम्हाला तर तुमचं अल्लग अल्लग करून घ्या ना तुम्ही. तुमच्या बापाचं काही आहेच नाही इथं तर करा अल्लग अल्लग, राहा तुमच्या हातानं, करा ना खा. हा, तुम्हाला अजिबात करावंच वाटत नाही आता सासू सासरेचं तर मग अल्लग करत जा. आता बाई कसं बोलता तुम्ही? आम्ही म्हणून राहिलो का अल्लग व्हायसाठी? तुम्ही काही बोलता. हा, तुम्ही स्वतःहून आम्हाला म्हणता अशा अल्लग होऊन जा, म्हणजे आम्ही आता घरातून चाललं जाऊ काय बाहेर? आता आम्ही आता बाई मामाजीचा विचार करतो सारा, म्हणून सांगा. नाही तर आम्ही विचारच केला नसता. तुम्ही अशा बोलता का नाही तर कधीच निघून गेलो असतो. बापा तू वैशालीच होय ना व? तुले तर लयच तोंड फुटलं. हा, हिची संगत भेटली तुले नाही म्हणते ना, संगती गुणानं असं होते. तर खरंच आहे, संगती गुणानं बिघडली तू हिच्यासोबत राहत नको जाऊ तू. तुला किती डाव सांगतो मी वैशाली, हिच्यासोबत राहणारा माणूस कधीच सुधरू शकत नाही. आता बाई मला समजत नाही काय? हे शिकवण काय मला काय करायला लागते काय नाही म्हणून? मला सगळं समजते, फक्त मी बोलत नसतो. हा, पण आज माझ्या डोक्याच्या वरतून पाणी गेलं आता बाई. तुम्ही मला टच बोलल्या म्हटलं कायसाठी? फक्त एका भाजीसाठी. काय झालं असं ननद बाईनं भाजी खाऊन घेतली असती तेवढी तर काही बिघडलं असतं काय? सांगा बरं तुम्ही. म्हणजे आम्ही खातो, आम्ही खाल्लं तर चालते तुम्हाला, पण तुमच्या पोरीनं खाल्ली नाही पाहिजे. असं ह्या कुठचा न्याय आहे आता बाई? तुम्ही गलत नाही वागून राहिला काय? काय होय, कायचं चालू आहे तुमचं? हा, कैचं पाहून राहिलो, ऐकू येऊनच राहिलो, मला ऐकूनच राहिलो मी. आई काय होय व, काय लावलं ते हे? तूच पाय बापा विनोद आता पाय, तुझी बायको काही करत नाही म्हणते घरातलं. आता तुझ्या माईले म्हणते बापा कर म्हणते, तुमचं घर होय म्हणते, तुम्हीच करा म्हणते. हा, तुझी बहीण आली तर ते त्याच्या डोळ्यात खुपून राहिली. सांग आता काय करू मी? आता मला करायला लागते बापा. सुना आणून काही फायदा नाही झाला विनोद मला. पाय आई आजपर्यंत तर तिनं म्हटलं नाही हो मी कधी करत नाही म्हणून. आज काय झालं असं? अरे जरासं फक्त एवढंच म्हटलं होतं तिले काल. छाया म्हटलं शिडी भाजी खाईन काय तर ताजी भाजी करून दे म्हटलं एखादी कायची. तर नाही आला ना तिले गुस्सा. हा, मी नाही करत म्हणे, अन चालली आली बाबा तन तन इकडे. मग आता म्हणते मी करतच नाही म्हणते, काही मी जातच नाही म्हणते. सारं तसं पडलं आहे म्हटलं घरात. आई मला सांग तू, छाया आता किती दिवसची आली आहे? आता पाहुणीनच राहिली काय ते? हा, जरासं आपल्या हाताने करून घेतलं काही तर बिघडते काय? ते तर या घरची पोरगी होय ना. मग कशी म्हणतो तू का माझी पोरगी होय, तिच्याच बापाचं घर होय? मग तिच्या बापाचं घर होय तर काय झालं आई तिनं केलं तर? सांग तूच आता. आता तूही काय तुझ्या बायकोचीच बोलता काय रे? हा, तिले धपकाव जराशी, सांग तिले समजून. नाही म्हणा, करायच लागते, सून होय घरची. आई हे सून होय घरची तर ते छाया कोण होय? तिचे तर सासू सासरेली तिची गरज आहे ना. हा, का तेले नाही आहे? तेले तर वाटते ना तेले तर एकटेच सून आहे. मग तेनं काय करा? तुले तर तीन तीन सून आहे आई. चल एक नाही तर दोन तर घरात आहेच. तुम्हाला आई तर भेटून राहिलं सगळं जाग्यावर, तरी तुम्ही असे करता. तिच्या सासू सासरेनं काय म्हणाव तरी तुम्ही म्हणता का नाही तिचे सासू सासरे बदमाश आहे. आणि तुम्ही मग प्रत्येकाला असं वाटते आई का आपले सासू सासरे बदमाश आहे म्हणून. कसंही आता तुझ्या सुना चांगलं म्हणते का नाही तुले तर चांगली वाग तू आता. घे चांगलं सुख बघून. पोरीच्या यानं बिघडू नको घर. आता वैशाली तुले कितीकदा सांगितलं आपलं सामान गुंड चाल म्हणून? हा, चाल ना, करू दे ना येईल आता 4 दिवस. काय बिघडते आता केलं तर? चल तिकडे राहू आपण दुसऱ्या इकडे, तसं तू इकडे ना मी तिकडे राहतो ड्युटीच्या आहे ना. चाल तिकडेच राहू आपण दोघही जण. हो आता येतोच मी, आता नाही राहत इथं, आता माझ्या मनच नाही लागून राहिलं इथं. कसं आहे आता आत्याबाई म्हणते आता तुम्ही जा म्हणते, तुम्ही आपलं आपलं पहा म्हणते. आता काय करता मग आता? ते ना तोंडानं म्हणूनच देल ना, तर चालले जाऊ म्हटलं. नाही रे विनोद, असं कसं बापा एका एक घर सोडून जातं रे? हा, आपल्याला काय म्हणते तर एवढं मोठं घर कोणासाठी बनवून ठेवलं बापा हे तुमच्या बापानं? माय पोरं राहीन, माय पोरं राहीन. आई पोरं राहीन ह्या घरात तर मग काही सुनेले नेऊन टाकून द्याव काय आम्ही? तुम्ही दिले ना आता लग्न करून आमची, मग आता काय करा बायकोले नेऊन टाकून द्याव काय? अन एकटंच राव का? तुला फक्त पोरच पाहिजे काय? सुना पाहिजे नाही काय? करा आता तुम्हाला काय पटते तर. आता तुमच्यासाठी सोपवला निर्णय, करा आता जसं जसं पटते तुम्हाला तसं.
काय चालू आहे बाबा इथं? यायचं काय चालू आहे ना काय नाही तर? आई इथंच आहे, दादा ये इथं, या दोन आहेत इथं. आई काय झालं बा? काहून तू इथे येऊन उभी राहून गेली? तुला म्हटलं होतं ना का वहिनीला आवाज दे म्हणून? अव छाया करत नाही म्हणते, ते आता घरातले कामं नाही करत म्हणते. आता तुम्ही करा म्हणते दोघी माईले की. आता कसं करावं गड्या? वैशालीताई तर जातो म्हणते. भाऊजीनं वैशालीताई चालले गेले म्हणजे मग कोण करन? घरातला खर्चही वाढन याच्यावर, आणि मायावर तर जबाबदारी वाढन, कामही वाढन घरातले. मायाकडून नाही होत बापा एवढं. काही ना काही मला बुद्धी लढवा लागन. काय हे नानद बाई त्याच्या घरी गेली पाहिजे. हा म्हणजे हे घरी गेली का बरोबर मग सगळं लाईनवर येऊन जाते, सगळं जागेवर येते. आता बाई नोकरीच करत नाही. बस बाबा, मला तर काय म्हणते घरातले कामही म्हटलं तर अंगाले काटेचे ते. एवढे कामं कशी करेन मी? मला तर पहिले सवय नाही एवढे कामं करायची. वैशाली ताईच होय ते एवढे मोठे कामं करतच राहते. आई आज छायाच्या सासूचा फोन आला होता. काय म्हणे रे तिची सासू? तुम्ही म्हटलं म्हणे पाठवतो म्हणून पोरीले, अजून पाठवलं नाही म्हणे आमच्या सुनीले म्हणे. सरला काय झालं? काही बिघडलं काय पोरीचं घरात? हा लय दिवस झाले बटी इथंच आहे, काही सांगून नाही राहिले तुम्ही मला. नाही हो, काय बिघडलं? काय बिघडते? आपली पोरगी आहे काय तशी? भांडण करते का झगडा करते कोणासोबत? काय करते ते? मन मिळव स्वभावाची पोरगी आहे आपली. अशी तशी आहे काय? माहिती असं शिकवलंच नाही बाबा, कोणासोबत झगडा करणं ना भांडणं करणं ते. आता आली तर राहून राहिली बापा. पाहिल्या आता बाई केवढ्या खोट्या बोलते. काही झालंच नाही म्हणते पोरीच्या घरात. अशीच पोरगी आहे का यायची एवढ्या दिवसाची इथं? एक फोन नाही येऊन राहिला त्या पाहुण्याचा, काही नाही म्हणून. नाही आता ह्या राजेश म्हणून राहिला ना, फोन आलता तिच्या सासूचा, तर काऊन तिले नाही काय फोन घेईन? बाबा ते काहीतरी बिनसलं होतं त्याच्या घरी, तर तेव्हाची ती इथंच आहे. तर आली ते तर जात नाही म्हणते. ते आता ते म्हणते मी इथंच राहतो म्हणते, आता जात नाही म्हणते. तर तिचे सासू फोन करून राहिली, पाठवून द्या म्हणे सुनीले. आम्ही काही बोललो नाही बा म्हणे, बोल नाही चाल नाही काही नाही म्हणे, आमच्या घरी भांडणं नाही म्हणे, झगडा नाही म्हणे, काहीच नाही म्हणे. आणि पोरगी म्हणे तशीच गेली म्हणे बा तुमची म्हणे, तर पाठवून द्या म्हणे सुनीले म्हणे. असं मला तर सांगितलंच नाही रे तुम्ही, का काही झालं का काही म्हणून. मला सांगणं काही योग्य नाही समजले वाटते. नाही बाबा आम्हाला असं वाटलं, पहिले आम्हाला माहित नाही होतं, मग त्याच्यानंतर माहित झालं. त्या जवळचा फोन आला म्हणते 1-2 वेळा, येऊन जाय बा घरी म्हणून, नाही तर मग लग्न करतो दुसरं, असं काहीतरी म्हटलं वाटते त्यानं. तर मग आम्ही गेलो होतो त्याच्या घरी, आईनं मी. आम्ही गेलो तर मग ते म्हणे तुमची पोरगी अशी करते तशी करते, कामधंदा करत नाही काही नाही, पाठवून द्या म्हणे. आता झालं म्हणे लय म्हणे बापा म्हणे, आम्ही काही बोलत नाही चालत नाही म्हणे. एवढी मोठी गोष्ट झाली, तुम्ही माझ्या कानावर टाकणं योग्य नाही समजली? हा काय काय मला काय तुम्ही घरातलं काही समजून राहिले का नाही समजून राहिले? आता तुमच्यासाठी गेले वाटते सारे कामं. नाही थोडंसं सांगणं योग्य समजायला पाहिजे ना. आता काय सांगू मी तुम्हाला? आता तिने काही दुःख असन बापा म्हणून ती आली. हा आता तिची सासू अशी म्हणून काय का मी दुःख देतो म्हणून माया सुनीले म्हणून काय ते, का माया काही त्रास आहे म्हणून तुमच्या पोरीले अशी म्हणून काय? कोणती सासू अशी म्हणत असते काय? नाही म्हणते सुखी जाय म्हणते सारं. मी तर म्हणते बापा काही त्रास देतच नाही म्हणते. हा जशा आत्याबाई म्हणते का नाही, बस तशा म्हणत असेल त्याच्या सासू. तू आली काय? तुला बोलावलं होतं का इथं? ये म्हणून इथं बोलायला म्हणतात. हा मोठे माणसं बोलून राहिले ना, मग तुला काही काम आहे का इथं बोलायचं? मामाजी आत्याबाई तसेच करते आमच्या सोबत, तुम्हाला माहितच नाही. आता वैशाली ताई आणि भाऊजी घर सोडून चालले म्हटलं, इथं राहत नाही म्हणते ते. काय काय बोलता तुम्ही सुनबाई? हा विनोद आणि मोठा सुनबाई घर सोडून जातो म्हणते, काऊन काय झालं त्याला? हा मामाजी विचारा तुम्ही आत्याबाईले काऊन जाते तर. आत्याबाईले विचार ना, आत्याबाईलेच माहित आहे सगळं काऊन जातो म्हणते तर. सरला काय म्हणते सुनबाई? बरोबर आहे का या? हा काऊन जातो म्हणते, तुम्हाला माहित आहे ना? अहो आता काय सांगू मी तुम्हाला. आता सुना म्हणते बापा तुम्ही करा म्हणते सासूबाई सगळे कामं घरातले, आमच्याकडून कामं होत नाही म्हणते. आता दोन्ही सुना म्हणते आम्हाला आराम पाहिजे म्हणते. मग आता आराम कोणाच्या भरोशावर देऊ यायला सांगा? आता मायाकडून होती काय यायला आराम देणं? नाही नाही मामाजी तसं नाही ते. हा ह्या आत्याबाई माहिती आहे काय, काल ननदबाईसाठी वैशाली ताईला खूप बोलल्या. ताईला भाजी नाही करून दिली की नाही म्हणून, तर त्याचं डोकं दुखून राहिलं होतं. त्या म्हणे मी आता करत नाही म्हणे, करून घ्या म्हणे आत्याबाई ताईला करायला लावा म्हणे. तर तेव्हासाठी आत्याबाई खूप बोलल्या. आणि मग आता वैशाली ताई म्हणे मी आज काहीच करत नाही म्हणे. तर आत्याबाई म्हणे निघा म्हणे मग माझ्या घरातून म्हणे, तुम्ही काहीच करत नाही तर. असं अशी आहे मग ते गोष्ट. नाही हा म्हणजे आता तुम्ही पोरीसाठी पोरायला म्हणता घर सोडून जा म्हणून, नाही म्हणजे तुम्हाला पोरं प्यारायचे नाही आहे, पोरगीच प्यारायची आहे. नाही आता त्या पोरीलाच घेऊन बसान काय? तर तुम्हाला आता दोघी माहिली केली देऊ आता अलग काढून एका खोलीत, कारण काय एकमेकी मग दोघीचं. आणि या सुना गेल्या तर तुमच्याकडून काय? आणि तुमची पोरगी काहीच करणार नाही म्हटलं. होत असं तुमच्याकडून तर करा, ठीक आहे. सांगतो मी त्याला पोरायले तर तुम्ही निघून जा म्हणून घरातून, आणि मी चालला जातो त्याच्यासोबत. राहायचं तुम्ही दोघी माहिली की तर कर्जा काय एकमेकीचं. अहो आता काय करू सांगा? आता पोरीची बाजू घेऊ का पोराची बाजू घेऊ? मी तर बापा दोन्ही इकून परेशान होऊन गेली. त्या पोरीले बोलतो तर ते म्हणते आई तू मलाच बोलतो, सुनाईले बोला बापा तर सुना म्हणते मलाच बोलता. आता मी बोलू तर बोलू कोणाले? सरला काय निर्णय काय घेऊन राहिली तू? ह्या मला काही समजूनच नाही राहिलं तुझ्या. अरे योग्य निर्णय घे. पोरं होय शेवटी ते आपले पोरं होय, सुना होय, चांगल्या आहे आपल्या सुना, पोरं चांगले आहे. त्याच्याच जवळ आपल्याला जीवन काढायला लागते. त्याच्यासाठी तर आपण एवढा मोठा संघर्ष केला जीवनात.
आणि आज तेही आपण अलग काढून देऊ म्हणजे मग काय झालं आपल्या जीवनाचा अर्थ? तुला आठवते काय आपण म्हटलं ह्याच पोराईसाठी लहानपणी किती खस्ता खाल्ल्या, हा किती कष्ट केले याच्यासाठी, आणि आज ते मोठे झाले सुना काय आल्या तर तेवढं सगळं बोलून गेली तू, काहीच आठवण नाही राहिलं तुले का त्या पोरीसाठी त्या पोराईवर हे करून राहिली तू, हा? अरे तू हे बोलू नको, तेले तुझ्या प्रॉपर्टीची गरज नाहीये, हा काय म्हणतो मी सरला याद ठेव, तेले तुझ्या काहीचीच गरज नाहीये. एकदा निघून गेले ना तर म्हटलं तळपत राहायची, म्हटलं कोणी तोंडात पाणी टाकायला येणार नाही तुया. पोरगी चालली जाईन आपल्या घरी आणि पोरं राहून जाईन तिकडे, मग काय करशील तूच सांग. ते पोरं म्हटलं बाहेर गावी ड्युटीवर जाते तरी त्यानं सुना इथं ठेवल्या आहे तुमचं करायसाठी, त्याला काय गरज आहे सांग तूच आता. तुया कोण होत नाही म्हणून त्या सुना करते. आत्याबाई तुया मागं पुढं फिरते. दुसऱ्याच्या लेकीवाडी आणल्या आपण, तर जसं तुया पोरीला दुःख नाही झालं पाहिजे तसं तेलही तू दुःख नको देऊ. तेले दुःख नाही देशील ना तर तुला आयुष्यभर त्या सुखात ठेवते म्हटलं. हो बरोबर तर आहे तुमचं. मी सगळं बोलूनच गेली होती. पोरीच्या प्रेमात एवढी वाहून गेली का मला पोराचं दुःख सुख काही दिसूनच राहिलं नव्हतं. ठीक आहे बाबा, पाहतो आता पोरीचं काय करायचं काय नाही तर. काय करायचं म्हणजे काहीच नाही करायचं पोरीचं, तिला सासूच्या घरी पाठवायचं. पहिले निर्णय घ्यायचा काय योग्य काय चुकीचं. त्याच्यानंतर राजेश तिच्या सासूले आणि त्या पाहुणेले फोन कर आणि बोलावून घे आजच, बिलकुल बोलावते येईल. या म्हणा तुम्ही इथं मीटिंग भरवतो म्हणा, काय आहे काय नाही घेऊन जा म्हणा पोरीले सोबत. ठीक आहे ना बाबा, तुम्ही म्हणाल तसं. छाया, बाई छाया इकडे ये. काय बाबा काय म्हणता तुम्ही? बाई मला सांग, जवळ मारते काय तुले? सासू बोलते काय? अत्याचार करते काय? बाबा काहीच म्हणत नाही, मला मारत नाही, पण नुसतं कामच करायला लावते बाबा. घरातले सगळेचे सगळे काम मायावरच टाकून देते. महिन्यानच झाली तिथं 1-2 महिन्यापासून येऊन बसली. सगळे काम मला लहान पोरगं असून मलाच करायला लावते. मग बाई आता कामासाठी घाबरून माहेरी राहिलेलं बरं आहे काय? आणि माहेरी राहिलं तर कसं राहावं लागते? आता तुमची ननद तुमच्यासोबत अशी वागते तर तुम्हाला वाईट वाटते ना? वाटते ना का आता बोलावणी नंदीसोबत तिचं काहीच करावं नाही, वाटते की नाही असं? मग तुम्ही अशा वागता तर तुमच्या वहिनीला असंच वाटते. मग आता तुम्ही चांगलं वागा, चांगलं राहा आणि आपलं घर गोड करा. बरोबर नाही का बाई? पण बाबा मला राहू नाही वाटत बाबा, तिथं गमत नाही मला. गमत नाही म्हणजे तुमचं घर होईते, सासर होईते, हेच तुमचं घर आहे. हे काय आहे? हे 4 दिवसाचं घर असते मायबापाचं पोरीसाठी. हा या आनंदानं राहा आणि आनंदानं जा. काय करायचं आहे बाई? शेवटी तिथंच राहा लागते तुम्हाला. तिथंच चांगलं असते सगळं सासरचं. हेच लोक आपले असते, तेलेच आपलं म्हणायला लागते. आलं काय लक्षात आलं काय? आज ते पाहुणे येते सासू येते, तयारी करा आपली. हा बाबा ठीक आहे. अन सरला ते मोठ्या सुनबाईला सांग, घर सोडून कोणीच कुठं जाणार नाही या घरातून. काय जोपर्यंत जीवात जीव आहे आमच्या तोपर्यंत ह्या घरातून मी कोणाला चाललं होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्या सुमितले त्यालाही बोलवा, त्याला सांगा सुनबाईला घेऊन ये म्हणा. काय झालं काय नाही ते तुमचं तुम्ही पाच बसा म्हणा, पण मला तिन्ही पोरं तिन्ही सुना या घरातच लागून म्हटलं. आता थोडीशी ढील काय दिली तुम्हाला? तुम्ही तर पुरं घर व्यस्त करून टाकलं. अरे मी अजून जिथं आहे म्हटलं मेलो नाही. मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर कर्जा, एका घराचे 10 घरं कर्जा, पण मी जिथं आहे तोपर्यंत मी काहीच होऊ देणार नाही. असं लक्षात ठेवायच्या या गोष्टी. अन सरला तुले घर सांभाळता येत नाही म्हटलं, सुनईला कसं वागवा लागते, पोरीला कसं वागवा लागते काहीच समजत नाही. हा एवढं वय झालं म्हटलं, आज या वयात सगळं समजलं पाहिजे माणसाले. घर कसं चाललं पाहिजे, मेन घरातला महत्वाचा जो मेन माणूस असते तोच जर बिघडला का नाही, जो पाया असते मेन तोच जर डगमगला ना तर पूर्ण घर म्हटलं कोलमडायला वेळ नाही लागत म्हटलं. हे लक्षात ठेवायचं कधी. बरोबर आहे हो तुमचं, बरोबर आहे, खरंच आहे. मी म्हटलं काय माहित कोणी याच्यात हे पोरगी आली का माझ्या डोक्यात काय भुसा भरते ना काय नाही. तिला काही बोललं तर ते म्हणते आई तू म्हणते पोराच्या शिकून बोलता म्हणते, तुला तुझ्या पोराचीच लागते म्हणते. हा पोरायला काही बोललं तर पोरं म्हणते आई तो पोरीच्या शिकून बोलता म्हणते. आता मायनं बोलावं तर बोलावं कोणाच्या इकून? तू फक्त जिकून योग्य आहे का नाही तिकून बोलत जाय. कोणाचं चुकीचं असलं तरी त्याला साथ नको देत जो, म्हणजे झालं बस. माणसानं जो योग्य असते, जो सत्य असते, जो खरा असते त्याच्या इकडून बोललं पाहिजे. बाकी दुनिया सगळी खोटी असली तरी त्याच्या विरोधात राहिलं पाहिजे. एक जर खरा असेल ना त्याच्याच बाजूने राहिलं पाहिजे. हे कधी लक्षात ठेवायचं. बरोबर आहे मामाजी तुमचं. हे आता बाई अशाच करते, आमचं काही बरोबरही राहते का नाही तरी आम्हालाच बोलते. आणि ननद बाई एवढ्या चुकते ना तरी त्याला बोलत नाही. आणि काय होते आता त्याचं घर आहे आणि आम्हाला हर वेळेस सांगते तिच्या बापाचं घर आहे, तिच्या बापाचं घर आहे. मग आमचं काही नाही का मामाजी इथं? हे अकलावी अजून तेल ओतून राहिली त्याच्यात. सुनबाई तुमचाच अधिकार आहे या घरात जास्त. पोरीचा अधिकार संपला आता इथचा. ते माहेरवाशी नाही फक्त आता इथं. माहेराचं सुख भोगासाठी येईन, 4 दिवस राहीन. तिला तुम्ही आनंदी ठेवा, तिचं सगळं करा. 4 दिवसासाठी आली तर हा, कायमची आली तर ते पाहुणी नसते, हे पण लक्षात ठेवायचं. चला मग आता करा, लागा आपापल्या कामी लागा. अन करा, पोरीला पाठवायची तयारी करा. बाबा काय धडाधड निर्णय सुनावते मामाजी. मला तर माहितच नाही असं अशी बोलते मामाजी म्हणून. मग मोहिनी तसंच आहे बाबाचं. बाबा बोलत नसते प्रत्येक गोष्टीत, पण बोलले ना तर सगळे ऐकच लागते म्हटलं बाबाचं. बाबासमोर बोलायची कोणाची हिंमतच होत नाही.
बरं ते जाऊ द्या आता. द्या मला पैसे द्या 5,000 रुपये. मी तुम्हाला मागितले होते, दिले तुम्ही मला? बोललीच नाही काय तू आता ते 5,000 रुपये? हा, आताही पैसे पाहिजेच काय तुला? आता काय जातं पार्लरमध्ये? बस ना चुपचाप घरात. एवढी साजरी तर दिसून राहिली, काही गरज नाही पार्लरमध्ये जायची. हो राजेशजी, द्या ना. पाहून असे करता, एकुलती एक बायको आहे तुम्हाला, तिच्यासाठी देत नाही का पैसे? माझी बायको एकुलती एक असते काय? एकटीच असते बायको? कोणाली 2, 4, 10, 5 बायका आहे काय? हा, एकटी आहे का तुला? डोक्यावर घेऊन नाचू काय आता मी? हे गी काही नाही, मला पैसे द्या पहिले, मी तुम्हाला मागितले होते. हा, मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं बा, घेऊन जाजो. लय थकलोय मी आता, बसू दे, मला जरासा आराम करू दे. घेऊन जाजो 2,000 रुपये. 5,000 नाही आहे माझ्याजवळ. नाही, मला 5,000 पाहिजे. तिथं 5,000 रुपये लागते म्हटलं. अशा कोणत्या पार्लरमध्ये चालली तू का तिथं 5,000 रुपये लागून राहिले? हा, बाया काय म्हणते तर 500 रुपयात काम करून येते, आणि तुला काय म्हणते तर 5,000 रुपये लागते? हा, काही बी तुला एक तर ते फसवून राहिली पार्लरवाली, नाही तर तू मला फसवून राहिली मोहिनी. बरं द्या, 3,000 द्या. 2,000 म्हटलं ना मी. नाही, 3,000 देऊन देता. ठीक आहे, घेऊन जाजो. बिन बायको सुखानं जगू देत नाही. तिकडे ऑफिसमध्ये बॉस सुखानं जगू देत नाही, इकडे घरात आलो का बायको नाही जगू देत. काय करावं आता माणसानं? तिकडे दिमाग चालवावं का इकडे दिमाग चालवावं, काही समजत नाही मला तर. काही दिमाग नाही चालवा लागत. बायकोनं जे म्हटलं का नाही ते ऐकायला लागते फक्त. बायको कोणी दिमागच खराब करत नाही आपलं. चला बघा आमची बहीण भाऊ, असं आहे आपलं काम आता मोहिनीचं. नाही, घरातलं तर दिलं मामाजीनं सगळं व्यवस्थित करून. बरं चला आता, तुम्हाला आता एवढं सांगायचं होतं की आपलं दुसरं चॅनल आहे बा, विदर्भाची चुगली नाव आहे आपल्या चॅनलचं. सर्च करा, नाही तर मग आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटेल. ते लिंक ओपन करा आणि आपल्या चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा, आणि ते पण बघा, त्याच्यावर तुम्हाला मस्त धमाल व्हिडिओ मिळेल. ते चॅनल मोहिनीचंच आहे, आणि मोहिनीच्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज. प्लीज खूप सपोर्ट करा, आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे बहीण भाऊ. तुम्ही ते पण चॅनल बघा आवडीनं, तुम्हाला त्याच्यावर ना खूप चांगले चांगले व्हिडिओ मिळतील. तर बघा मग आपलं दुसरं चॅनल विदर्भाची चुगली नाव आहे आपल्या चॅनलचं. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, आणि या पण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि हाईप द्यायला विसरू नका. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमचे व्हिडिओ बघता रोज. तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा, पण दुसऱ्या पण चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. चला भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत.